मित्रांनो, मागच्या भागात आपण अनुभवला भक्ती आणि शांततेचा सुंदर संगम आणि आज त्या प्रवासाला आपण पुढे घेऊन जात आहोत, कारण गगनबावडा अजूनही संपलेला नाही. आज आपण पाहणार आहोत ऐतिहासिक बावडेकर वाडा आणि निसर्गाचा चमत्कार असलेलं पळसंबे रामलिंग. मित्रांनो, गगनबावड्यापासूनच 9 किलोमीटर अंतरावरती पंत अमात्य बावडेकरांचा वाडा आहे. तो आता आपण बघायला. हे एंट्री गेट आहे आणि इथं एंट्री फीज आहे. किती आपण विचारूया. किती तिकीट आहे? 30 रुपये. आतमध्ये शूट अलाउड आहे? शूट अलाउड नाही आहे मित्रांनो. हे आहे तिकीट. 30 रुपये एंट्री फी आहे. जर तुम्हाला आतून जर वाडा बघायचा असेल तर 30 रुपये एंट्री फी त्यांनी ठेवलेले आहे. आतमध्ये म्युझियम आहे आणि बाहेरचा परिसर हा असा आहे. आणि आपण आता चाललो आहे वाड्याकडे. माझ्या पाठीमागं जो वाडा दिसतोय तो तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला काय आठवते का मला सांगा. हाय पंत अमात्य बावडेकरांचा वाडा. इथं बऱ्याच मराठी आणि हिंदी चित्रपटाचं शूटिंग झालं होतं. पण सगळ्यात जो बहुचर्चित चित्रपट होता तो होता पछाडलेला. बाबा लगीन ढिंचाक ढिंचाक. आठवलं का? हाच तो वाडा. चला तर मग जाऊया आतमध्ये. इतिहास जपणारा बावडेकर वाडा, गगनबावड्याचे जहागीरदार पंत अमात्य बावडेकर यांचा हा मुख्य वाडा. मराठा वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे. भक्कम दगड आणि सागवानी लाकडाचं नक्षीकाम आजही वाड्याचं वैभव टिकवून आहे. अनेक ऐतिहासिक चित्रपटांचं चित्रीकरणही इथं झालं आहे. मित्रांनो, हा आहे वाड्याच्या बाहेरचा व्हरांडा आणि तुम्ही दोन्ही बाजूला बघू शकता. इथं जुन्या काळातल्या तोफा इथं ठेवलेल्या आहेत. हे बघू शकता. हे पूर्ण पोलादी तोफ आहे आणि बाहेर तसंच बऱ्याच गोष्टी वापरामधल्या होत्या त्या इथं ठेवलेल्या आहेत. वाड्याच्या आतमध्ये फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण वाड्याला आतून नाही दाखवू शकणार तुम्हाला. पण तुम्ही या वाड्याला नक्की व्हिजिट करा. हा वाडा पाहताना आपण थेट शिवशाहीच्या काळात पोहोचतो. वाडा फिरल्यानंतर आपण आता साधारण 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर असलेल्या एका अतिशय शांत आणि गूढ ठिकाणी जातोय. ते म्हणजे पळसंबे रामलिंग. वाडा बघून आता आपण पळसंबेच्याच म्हणजे इथूनच एक 4 किलोमीटरच्या अंतरावरती रामलिंग मंदिर आहे. तिकडं आपण आता चाललो आहे. तिकडे प्राचीन बुद्ध लेणी आहेत, ती पण आपल्याला बघायला मिळणार. चला तर मग जाऊया. मित्रांनो, आपण आता पोहोचलो आहे रामलिंग या ठिकाणी आणि इथून खाली जायचं आपल्याला. हा जो रस्ता दिसतोय हा सरळ तुम्हाला मंदिराकडे घेऊन जातोय. गाडी आपण इथं पार्क केलेली आहे. हा पूर्ण पार्किंग एरिया आहे आणि इथून आता आपण खालती जाणार आहे. मित्रांनो, ह्या स्टेज जातात पूर्ण खालती आणि इथून तुम्ही बघू शकताय. हे बघा, ही मोठी मोठी दगडं तुम्हाला दिसत आहेत ना, आणि हे पाण्याचा स्रोत तुम्हाला दिसत असेल. हे पाणी त्या मंदिराच्या आतूनच येतं आहे. हे बघा, दिसते का? हे बघा किती मस्त दिसते ना, सगळं वातावरण किती छान आहे. मित्रांनो, आता एप्रिल महिना चालू आहे. इतकी गरमी आहे, पण तुम्हाला सांगतो इथं इतकं थंड वातावरण आहे, असं शांत आणि निसर्गरम्य. हे बघा, सगळं हिरवंगार आहे, सगळं हिरवंगार. छान वाटतंय. चला जाऊया.
मित्रांनो तुम्ही हे बघू शकता, हे पूर्ण अखंड दगडामध्ये कोरलेलं आहे बघा. हा आहे पाण्याचा झरा. तसं आता उन्हाळा असल्यामुळे पाणी थोडंसं कमी आहे, पण थोडं पाणी येतच आहे कंटिन्यू. आणि तिथून आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हे आपल्याला दिसतं ते गणपतीचं छोटंसं मंदिर. हे पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. हा आहे गणपती आणि त्याच्यामध्ये कोणतं आहे दिसत नाही आहे, समजत नाही आहे काय आहे ते. ह्या सगळ्या शंकराच्या पिंड दिसत आहेत आपल्याला, हे बघू शकता तुम्ही. महादेवाच्या 12 पिंडी इथं कोरलेल्या आहेत ते पूर्णपणे. आणि हा सगळा झरा आहे जो आतून मध्ये येतो. सगळ्या 12 पिंड आहेत या जवळजवळ. आपण मोजल्या तर टोटल 12 पिंड होतं. आणि हे झऱ्याचं पाणी वाहत आहे. पावसाळ्यामध्ये हे पूर्ण भरलेलं असतं मित्रांनो. हे मंदिर एका नैसर्गिक गुहेमध्ये बसलेलं आहे. असं म्हणतात की पांडवांनी वनवासात असताना या पिंडीची स्थापना केली होती. गुहेच्या वरून 12ही महिने पाण्याचा प्रवाह शिवपिंडीवर अभिषेक करत असतो. विशेषतः पावसाळ्यात इथला धबधबा आणि शांतता स्वर्गीय अनुभवांपेक्षाही कमी नसते. इथं महादेवाच्या 12 पिंडी आहेत. तुम्हाला मी एक सगळ्या दाखवलेल्या आहेत. आणि पावसाळ्यामध्ये हे अगदी बघण्यासारखं असते. गगनबावडा बघत असताना तुम्ही ह्या ठिकाणी नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, गगनगिरी महाराजांचा आशीर्वाद, ऐतिहासिक वाडा आणि रामलिंगचा हा निसर्गरम्य अनुभव, हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, लाईफमध्ये असा ब्रेक घेणं पण खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यामुळे बॉडीच नाही तर माइंडही रिसेट होतो. मित्रांनो, आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, असे जर हिडन प्लेसेस तुम्हाला एक्सप्लोअर करायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.